Hello students, today we are learn about practice set 2.5 in quadratic equation. अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंडचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन थर्ड प्रॅक्टिस सेट 2.5 इन क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वेश्चन थर्ड याच्यामध्ये आपल्याला नेचर फाइंड करायचं. नेचर फाइंड करण्यासाठी अगोदरच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टाची व्हॅल्यू 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेली असेल तर त्याच्यावरून आपल्याला नेचर हे डिटरमाइन करता येतं. क्वेश्चन थर्ड, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपल्याला हे नेचर फाइंड करायचं. एक्झाम्पल फर्स्ट, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0 लिहिलं मी या ठिकाणी. ते इक्वेशन कंपेअरिंग करायचं. कशाशी कंपेअरिंग करायचं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 दे a इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर, b इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x and c equal to constant term, hence a equal to 1, b equal to minus 4 and c equal to 4. We know that the nature of the roots is determined by the discriminant. Discriminant ने आपल्याला हे नेचर डिटरमाइन करता येतं. hence discriminant delta equal to b square minus 4ac. Now we put the values of a, b, c equal to b square minus b ची व्हॅल्यू minus 4 minus 4 मल्टिप्लाय a ची किंमत 1 इंटू मल्टिप्लाय c ची किंमत 4 मायनस 4 स्क्वेअर इक्वल टू 16 मायनस इंटू प्लस मायनस 4 इंटू 1 इंटू 4 16. हेन्स 16 minus 16 equal to 0. Then delta equal to 0, then the roots are real and equal. Hence delta equal to 0. Hence the roots are, आता रूट्सचं नेचर लिहायचे. मग जर डेल्टा 0 आलेला असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. हेन्स the roots are real and equal. Example second, 2y square minus 7y plus 2 equal to 0. Again comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0. Hence we write down the values of a, b, c. A equal to 2, b equal to minus 7 and c equal to 2. Hence we know that determine the nature of roots, so we find out the value of discriminant. Hence delta equal to b square minus 4ac equal to b square, b ची value minus 7 minus 4 multiply a 2 multiply c 2. Hence minus 7 चा square 49 minus 16 equal to 33. 49 minus 16 equal to 33. 33 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली. हेन्स डेल्टा ग्रेटर दॅन 0. 33 व्हॅल्यू आल्यामुळे डेल्टा ग्रेटर दॅन 0 आले. Hence the roots of the equation are real and unequal. The roots are real and unequal. If delta is greater than 0, that is positive, then the roots are real and unequal. Example third, m square plus 2m plus 9 equal to 0.
Again, comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0, we write down the values of a, b, c. A equal to coefficient of m square 1, b equal to coefficient of m 2, and c equal to constant term. Then we find out the value of discriminant, that is delta equal to b square minus 4ac equal to b ची व्हॅल्यू 2 आहे, 2 पुट केली minus 4 into 1 into 9, 2 square 4 minus 4 into 1 into 9, 36. Hence 4 minus 36 minus 32 minus 32. That is delta ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजेच डेल्टा इज लेस दॅन 0. अँड इफ डेल्टा इज लेस दॅन 0 then the roots are not real. The roots are not real. Question 4. Form the quadratic equation from the roots given below. Question व्यवस्थित समजून घ्या. Form the quadratic equation म्हणजे इक्वेशन तयार करा आणि रूट्स दिलेले आहेत. रूट्स कोणते दिले? 0 and 4. सोल्युशन लेट पहिलं रूट जे आहे ते अल्फा मानायचं, अल्फा इक्वल टू 0 अँड सेकंड रूट बीटा घ्यायचं जे असेल ते बीटा इक्वल टू 0. मग अल्फा आणि बीटा घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांची सम काढायची. अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4 इक्वल टू 4. देन अल्फा इंटू बीटा that is 0 multiply 4 equal to 0, and hence we know that the equation तुम्हाला सांगितलेले कालच्या व्हिडिओमध्ये x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पुट करायची, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट करायची. हेन्स एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा किती व्हॅल्यू आलेली? अल्फा प्लस बीटा 4 किंमत आलेली, 4 लिहायचं, प्लस अल्फा इंटू बीटा किती व्हॅल्यू आलेली? 0 इक्वल टू 0. हेन्स एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इक्वल टू 0. 0 लिहायचं नाही. हेन्स एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. ज्या वेळेला आपल्याला फॉर्म करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यावेळेस अल्फा आणि बीटाच्या किमती दिलेल्या असतात. एकदा अल्फा प्लस बीटा घ्यायचं, एकदा अल्फा इंटू बीटा घ्यायचं आणि स्टँडर्ड इक्वेशन द्यायचं. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, कॅल्क्युलेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन पाहून लिहायचं. झालं इथं 0 म्हणून ही व्हॅल्यू येणार नाही. हेन्स द रिक्वायर्ड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. Example second, 3 and minus 10. Solution. Let alpha equal to 3 and beta equal to minus 10. Then alpha plus beta equal to 3 plus minus 10. That is 3 minus 10 equal to minus 7. Then alpha into beta equal to 3 multiply minus 10 equal to minus 30. Hence the equation is, required equation is, we know that x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. Then we put down the values of alpha plus beta and alpha into beta.
Hence x square minus in bracket alpha plus beta equal to minus 7 into x plus alpha into beta minus 30 equal to 0. Then x square negative into negative positive plus 7x positive into negative negative 30 equal to 0. Hence x square minus plus 7x minus 30 equal to 0 is the required equation. Example third. Let 1 upon 2 and minus 1 upon 2, that is alpha equal to 1 upon 2 and beta equal to minus 1 upon 2. Then alpha plus beta equal to 1 upon 2 plus beta ची value minus 1 upon 2 equal to positive into negative negative 1 upon 2 minus 1 upon 2 equal to 0. 1 upon 2 minus 1 upon 2 equal to 0. Then alpha into beta equal to 1 upon 2 into minus 1 upon 2. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घेऊ. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इक्वल टू निगेटिव्ह 1 upon 4. Then the equation is x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. We put down the values of alpha plus beta and alpha into beta. Hence x square minus in bracket alpha plus beta 0 value आलेली plus alpha into beta minus 1 upon 4 equal to 0 minus 0x that is 0. Hence x square minus 0 positive into negative negative 1 upon 4 equal to 0, that is x square minus 1 upon 4 equal to 0 is the required equation. Example 4. 2 minus root 5 and 2 plus root 5. Let alpha equal to 2 minus root 5 and beta equal to 2 plus root 5. मग आता आपण ॲडिशन घेणार. पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू 2 प्लस रूट 5 2 मायनस रूट 5 अल्फाची किंमत प्लस बीटा 2 प्लस रूट 5 2 प्लस रूट 5 2 plus 2 equal to 4 2 plus 2 equal to 4 and negative root 5 and positive root 5 get cancelled. Hence alpha plus beta equal to 4. हे negative root 5 आणि positive root 5 cancel झाले. Alpha into beta equal to 2 minus root 5 multiply 2 plus root 5. आता इथे लक्ष द्या. 2 minus root 5 2 plus root 5 दोन्ही ब्रॅकेट सारखेत. एकामध्ये निगेटिव्ह साइन एकात पॉझिटिव्ह साइन असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a plus b into a minus b or a minus b into a plus b equal to a square minus b square. म्हणजेच इथे a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू घेणार रूट 5. हेन्स इक्वल टू a square minus b square, that is first termचा square 2 square minus root 5 bracket square. Formula a minus b into a minus b equal to a square minus b square. 2 square equal to 4 minus root 5 square, root निघून जाईल 5
4 minus 5 equal to minus 1. Hence, equation is, required equation is, we know that the equation x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. Now put down the values of alpha plus beta and alpha into beta. या इक्वेशन मध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती ठेवायच्या. हेन्स एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा minus 1 equal to 0. That is x square minus 4x positive into negative 1 equal to 0. Hence x square minus 4x minus 1 is the required equation. Question 5. Sum of the roots of a quadratic equation is. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते काय सांगितलेले इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सची सम ही डबल द प्रोडक्टच्या दुप्पट आहे. फाइंड के काढायचे इक्वेशन दिलेले. इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. आपल्याला एक इक्वेशन दिले त्याच्यावरून k ची किंमत काढायची आहे. इथं आपल्याला रूट्स दिलेले नाही. अगोदरच्या क्वेश्चन मध्ये रूट्स दिले होते. रूट्स वरून आपण अल्फा बीटा घेतला आणि इक्वेशन तयार केलं. आता आपल्याला रूट्स मध्ये एक कंडिशन दिलेली दॅट इज द सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू द double the product of their roots. Let the equation is. Hence solution. Equation is. गणितात दिलेले इक्वेशन x square minus 4kx plus k plus 3 equal to 0. Then comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0, then we write down the values of a, b, c. That is a equal to x square चा coefficient 1, then b equal to coefficient of x चा coefficient minus 4k and c equal to constant term. c ची value k plus 3. c equal to k plus 3. गणितात दिलेली कंडिशन from the given condition. गणितात दिलेल्या कंडिशन नुसार पुन्हा पाहूया आपण गणितातली कंडिशन. सम ऑफ द रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सची सम इज कशी दिलेली ती इज डबल देअर प्रोडक्ट. सम ही प्रोडक्टच्या डबल दिलेली दॅट इज फ्रॉम द गिव्हन कंडिशन अल्फा प्लस बीटा इक्वल टू सम ऑफ द रूट्स इज डबल द प्रोडक्ट ऑफ देअर रूट्स दॅट इज 2 इंटू अल्फा बीटा. मग अल्फा बीटाच्या किमती दिलेल्या नाही आहेत पण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटाचा मायनस बी अपॉन ए इक्वल टू 2 मल्टिप्लाय सी अपॉन ए. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. अल्फा इंटू बीटाचाही फॉर्म्युला सांगितलेला आहे. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए
अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. दोन्ही न्यूमरेटरचे ए कॅन्सल होतील. दॅट इज पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन घेऊ. मायनस बी अपॉन ए इक्वल टू 2c अपॉन ए. ए गेट कॅन्सल. दॅट इज minus b equal to 2c. Now we put down the values of b and 2c. Hence minus b equal to 2c. b ची किंमत पुट करू. हे मायनस आहे असंच. b ची व्हॅल्यू पुट करू. b ची किंमत मायनस 4k इक्वल टू 2 मल्टिप्लाय c k प्लस 3. कॅल्क्युलेशन घेऊया. हेन्स निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4k इक्वल टू 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. 2 इंटू k 2k 2 इंटू 3 प्लस 6. पॉझिटिव्ह 2k गेट निगेटिव्ह. हेन्स 4k मायनस 2k इक्वल टू 6. दॅट इज 2k इक्वल टू 6 अँड हेन्स k इक्वल टू 2 मल्टिप्लायचं डिवाइड होईल. 6 अपॉन 2 इक्वल टू 3. हेन्स k इक्वल टू 3.